हॅलो, हॅलो, हॅलो. तुमचं कनेक्ट एम-पी-एस-सी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, डिपार्टमेंटल ई-एस-आय एक्झाममध्ये व्यंजन भेद यावरती एक प्रश्न आला होता. तर ॲक्चुअली तो प्रश्न काय होता, की त्याच्यात त्यांनी विचारले होते, पुढीलपैकी कोणचा कोणती जोडी ही व्यंजन भेद दाखवते? आणि त्याच्यात ऑप्शन दिलेले होते, संपुट, संपुष्ट, शाप, श्राप, विमुख, विन्मुख आणि शर्करा, साखर. तर आज यावरती पी-वाय-क्यूज एम-पी-एस-सीमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत आणि आज फक्त व्यंजन भेद नाही तर स्वर भेद, प्रत्यय भेद आणि अ, याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर व्यंजन भेद म्हणजे याची मूलभूत संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. शब्दातील व्यंजन क, ख, ग, श असे वेगवेगळे व्यंजन असतात. तुमच्या सगळ्यांना किती व्यंजन आहेत? वर्ग व्यंजन सगळं माहिती आहे. मृदू व्यंजन, कठोर व्यंजन, है ना? तर हे सगळे व्यंजन तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. तर मग यात काय होत असते आणि याची स्क्रीनशॉट पण काढत चला. यात काय होत असते, शब्दातील मुख्य ध्वनी कॉन्सोनंट बदलतो. कारण तो व्यंजन आहे. आपण व्यंजनात भेद करतोय. तर आपण त्यात काय बदलणार आहोत? व्यंजन बदलणार आहोत. म्हणजे कचं ख होईल, शचं स होईल, है ना? या पद्धतीनं. मग कसे ओळखायचे? शब्दातील मुख्य ध्वनी म्हणजे कॉन्सोनंट साउंड बदलतो. डायरेक्ट साउंड बदलतो. याच्यात तुम्ही स्वर घेऊच नका. ओके. याच्यात काय बदलतो? साउंड. ओके. राहील लक्षात? नंतर स्वर साधारण तसाच राहतो. तसाच राहतो. कधी-कधी थोडा बदल होतो. पण पूर्ण बदल कधीच होणार नाही. बहुतांश वेळा संस्कृत आणि प्राकृतमधून जे शब्द मराठीत आलेले आहे, त्यांचा उच्चार सुलभ होण्यासाठी जिभेच्या स्थानानुसार बदल होतो. म्हणजे कोणाला नाही म्हणता येत. म्हणजे कोणी शर्करा नाही म्हणू शकत, त्याची जीभ नाही वळू शकत, है ना? मग तो साखर म्हणतो. तर त्याच्या उच्चार सुलभतेसाठी व्यंजन भेद केला जातो. मग याच्यात अर्थ बदलतो का? नाही बदलत, नाही बदलत. बघा शर्कराचा अर्थ साखर. मग इथं काय झालाय? शचा स झाला आहे. दिसतोय? ह्या शचा काय झाला तुमच्या? स झाला. है ना? कचा काय झाला? करचा ख झाला. दिसतंय? रचा र राहिला. थोडा 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 बदलला आहे. काय बदलला आहे? हे बघा स्वर तसाच कधी-कधी थोडा बदल होतो. म्हणजे रचा रा झाला, आहे ना? पण हा मुख्य तो कोणचा प्रकार आहे? हा व्यंजन आहे. जर प्रश्न आला शर्करा, साखर हा कोणचा भेद आहे? तर याला कधीच हे उत्तर येणार नाही. स्वरभेद. याला काय उत्तर येईल? व्यंजन भेद. मग याच्यात परत वर्गीय व्यंजन बघा क, ख, ग, घ. आता हे आपण इथं श, श, स चं बघितलं. आता वर्गीय व्यंजन क, ख. क चा ख झाला. दिसतंय? क्षेत्र संयुक्त व्यंजन द्राक्ष. द्राक्ष ॲक्चुअली नाही येत, ज्ञ येतं. याला नका लिहू ह्यामध्ये. पण क्षेत्राचं खे, है ना? तर हे खेत क्षेत्र. उदाहरणे शर्कराचा साखर, क्षेत्राचं खेत, द्राक्षाचा द्राक्ष. बरं स्वरभेद. आता याच्यात काय होतं, हे स्वर बदलतात. व्यंजन तसेच राहते. फक्त स्वर बदलतात लक्षात ठेवा. यामुळं काय होतं, अर्थ बदलतो. वरच्या याच्यात नाही बदलत अर्थ. ते तुमच्या उच्चार सुलभतेसाठी आहे. पण यात अर्थ बदलतो. भाषिक कारण उच्चारातील दीर्घ, ह्रस्व फरक अर्थ वेगळा करण्यासाठी. अर्थ वेगळा करायचा आहे. मग बघा, दिन आणि दिन ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ वेगळा आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा, दिन आणि दिन या शब्दाचा अर्थ. बल, बाल म्हणजे अचा आ झाला. इथं ह्रस्व ईचा दीर्घ ई झाला. इथं ह्रस्व ऊचा दीर्घ ऊ झाला. हे जे शब्द मी इथं लिहिलेले आहेत, यांचे अर्थ तुम्ही कमेंटमध्ये टाकसाल. ह्या कुलचा अर्थ काय? ह्या कुलचा काय? ह्या दिनचा काय? ह्या दिनचा काय? ओके. उदाहरणे परत तेच. आता प्रत्यय भेद म्हणजे सफिक्स चेंज. याच्यात काय आहे? याच्यात जर तुम्ही जेव्हा सफिक्स बदलतात, त्याचा प्रत्यय बदलतात. त्याच्यामुळं अर्थ प्रकार बदलतो. पण नेमका काय बदल होतो त्याच्यात? त्याच्यात नाउन, जेंडर आणि त्याच्या ॲब्स्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे जेंडर इन्फॉर्मेशन बदलते, भाववाचक नाम बदलते, व्यक्ती व वस्तू सूचक जर सूचित करणे या हे करण्यासाठी आपण प्रत्ययभेद करतो. राहील लक्षात? मग जसं ता, सुंदरता, बालक, बालिका. इथं बघा जेंडर चेंज झाला. इथं ॲब्स्ट्रॅक्ट आलंय. पणा हे बघा चांगुलपणा, चांगला चांगुलपणा हा गुण दाखवतो म्हणजे
ॲब्स्ट्रॅक्ट भाववाचक झाला. हीच उदाहरणं परत दिलेली आहे. आणि प्रत्यय म्हणजे कळलं ना तुम्हाला, शेवटच्या शब्दाला आपण प्रत्यय म्हणतो. आता उपसर्ग भेद आहे ना, तर मूलभूत संकल्पना. तर त्याचं काय आहे मग उपसर्ग म्हणजे आधीचा शब्द बदलणार आहे. शब्दाच्या आधीचा, आहे ना. मग हे बदलण्यामुळं काय होतं, नकारार्थी शब्द, नंतर त्याच्यातली आपल्याला तीव्रता आणि दिशा कळते आणि गुण हे येतं बघा. परत सु आणि दू लावलं की गुड आणि बॅड म्हणजे त्याच्यातले गुण कळतात. नकारार्थी, न्याय, अन्याय हे बघा नकारार्थी. गुणवाचक शुद्ध, इथं अशुद्ध. गती, प्रगती, दिशा आणि तीव्रता. हीच उदाहरणे परत दिलेली आहे. आता एक्झाम ट्रॅप्स काय असू शकतात? संपुट, संपुष्ट म्हणजे हे आता लक्षात ठेवा. इथं हे व्यंजन संयुक्त व्यंजन नाहीये, हे ना. हे काय आहे? हे तुमचं हे व्यंजन आहे. काय म्हणतात त्याला आपण? उपसर्ग व्यंजन. राहील विषय लक्षात. सुपर ट्रिक. बरं जाऊ द्या. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. फक्त ह्या इथं ना याला मी रेड करतोय. एकच मिनिटं. हे जरा चुकून आलेलं आहे. बदल होतो नाही. नाही करायचं इथं. ओके. याचं स्क्रीनशॉट घ्या. नंतर आता पी-वाय-क्यूज कसे विचारलेत बाबा? म्हणजे हे मी पूर्ण पी-वाय-क्यूज जसेच तसे नाही घेतलेत. पण कशा पद्धतीने प्रश्न आले त्याच्यासाठी मी हे काही एम-सी-क्यूज घेतलेले. बल, बालमध्ये कोणता भेद आहे? सांगा उत्तर. आपण आत्ताच बघितलं. व्यंजन भेद आहे, स्वर भेद आहे की प्रत्यय भेद आहे? तर स्वर भेद आहे. ओके. हे बघा इथं आलं उत्तर बी. नंतर गती, प्रगती. आता इथं कोणचा उपसर्ग बदल होतोय? हे बघा, याचा उपसर्ग बदलला, इंटेन्सिटी बदलली. म्हणजे खूप जास्तीचं असतं ना, प्रगती. नंतर दिन, दिन हे आता आपल्याला प्रत्यय भेद शोधायचा आहे. तर हे सुंदरचं सुंदरता. द्राक्ष, दाक्ष यामध्ये कोणता झालाय? हे र गेला ना, राक्ष, र, दाक्ष, द्राक्ष. तर हे व्यंजन आहे आणि याच्यात संयुक्त व्यंजन. हं. नंतर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कुल, कुल स्वरभेद बरोबर आहे. न्याय, अन्याय उपसर्ग भेद नकारार्थ बरोबर आहे. सुंदर, सुंदरता प्रत्यय भेद. व्हेरी गुड. शाप, श्राप हे पण उपसर्ग भेद असतो. नंतर फायनल यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी बरोबर. ठीक आहे. आता आपण पी-वाय-क्यूज बघू. खालील व्यंजनी भेदाचे उदाहरण ओळखा. करा कमेंटमध्ये सांगा काय असेल व्यंजन भेदाचं उदाहरण. बरं ठीक आहे, जाऊ दे मी लपवून ठेवतो. लपलं का? सांगा काय आहे असेल व्यंजन भेद? व्हेरी गुड. शर्कराचे साखर. आता इथं सांगा स्वरभेद, कुलचे कुल, नंतर हे उपसर्ग भेद, न्याय, अन्याय. तर आता हा टॉपिक माझ्या मते तुमचा चांगलाच तयार झालेला आहे. तर तुम्ही थांबा तुमच्यासाठी मी याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा 5वा प्रश्न, 6वा प्रश्न, 7वा प्रश्न, 8वा प्रश्न, 9वा प्रश्न आणि 10वा प्रश्न. चालेल. हं. तर याच्या ट्रॅपमध्ये फसू नका. लक्षात ठेवा 4 स्वरभेद, व्यंजनभेद, प्रत्ययभेद आणि उपसर्ग भेद. जर व्हिडिओ आवडला तर माझ्या कनेक्ट एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू.